Okay. Now within the recessive epistasis, it is also known as supplementary genes. Okay. Now the ratio is what? 9 to 3 to 4. Okay. If the ratio is 9 to 3 to 4, then such phenomena is known as supplementary genes. Now what is the statement? The statement is what? A recessive allele of one gene is going to mask the expression of either dominant or recessive allele of other gene. करेक्ट? म्हणजे तुम्हाला इथं काय मिळतं बघा, एका जीनचा रिसेसिव्ह अलील हा दुसऱ्या जीनच्या आयदर डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह अलीलला मास्क करतो. आपण जेव्हा डॉमिनंट एपिस्टासिस घेतला होता 12:3:1, त्यामध्ये काय होतं, एक डॉमिनंट अलील दुसऱ्या डॉमिनंट किंवा रिसेसिव्हला मास्क करत होता. इथं कम्प्लिटली उलटे, म्हणजे मेंडेलच्या जो कन्सेप्ट आहे त्याला हे कम्प्लिटली अपोज करतो. कारण इथं दाखवलं काय, हा ए बघा, फॉर एक्झाम्पल खाली लिहिलंय दॅट अलील स्मॉल ए is able to mask either capital B or small b. एक मिनिट सर. सर सर बोला बोला. सर तुमचा आवाज गुंततोय. आवाज गुंततोय आणि पाठीमागून पण आवाज येतोय. जास्त आवाज येतोय का? बोला ना बोला. हो. तुमचा आवाज बरंच जणांना ऐकू नाही येतो, त्यांनी कमेंट केलेलं आहे. जस्ट वेट. माझा स्पीकर तर करेक्ट आहे व्यवस्थित. हे चेक करा बरं सगळं आवाज येतो का एकदम मला. झूम आता नवीन स्टार्ट केलंय ना. हा हा बोला येतोय आवाज. झूम स्टार्ट केलेलं त्यांना ते तुमचा आवाज येतोय, पण बऱ्याच जणांचा आहे ना माईक म्यूट वर, म्हणजे ते कॉल ओव्हर इंटरनेट ऑप्शन येतं, त्याच्यावर क्लिक केल्यावर आवाज येतो. हा ते ओके करा ना तुम्ही. हे बघा तुम्ही जेव्हा ते चालू करता ना तर हा एक काम करा सर्वांनी, ऐका, तुम्ही जेव्हा तुम्ही हे करताय ना तुमचं व्हॉइस ओव्हर इंटरनेट म्हणतंय तर ते ओके करा सर्वांनी. एक मिनिट. हा चेक करा बरं, येतोय का आवाज मला? हॅलो. हॅलो बाळा, नाव येतोय का? सर एक हेडफोन काढा फक्त, म्हणजे तुमचा आवाज लय मोठा नाही, फार मोठा आवाज येतो. एकच हेडफोन राहू द्या का. तिथं खाली मार्किंग पेन म्हणून मार्किंग करा साइड वरती. हॅलो, जस्ट वेट. नंतर डिस्कार्ड म्हणायचं. हॅलो, येतो का आवाज? चेक करा सगळे. आता येत असेल सर्वांना मी. ओके, आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. मी होप सो. ओके, सो नाव तुम्हाला स्क्रीन जर दिसत असेल सर्वांना तर आपण हा टॉपिक परत एकदा रिवाइज करू थोडासा. काल जो घेतला होता रिसेसिव्ह एपिस्टासिस मध्ये, आता एक्झाम्पल घेतो आपण 9:3:4 रेशो.
अरे कोण लिहिते स्क्रीनवर? ओके फाईन. तर आता इथे रेसेसिव्ह एपिस्टॅसिस मध्ये बघा सर्वांना स्क्रीन दिसत असेल मे बी. ओके, so what is the concept? It's a recessive allele of one gene will mask the either dominant or recessive allele of other gene. The best example is coat color in mouse. I will explain. आता माउस मध्ये तुम्हाला दोन टाईपचे कोट कलर्स मिळतात. वन कोट कलर इज नोन एज ॲगोटी. आता माउस मध्ये कोट कलर कशाला म्हणायचं? त्यांच्या स्किनचा कलर नाही, हा लक्षात ठेवा. हा जो कलर आहे हा त्यांच्या हेअर्सचा कलर आहे, म्हणजे त्यांच्या स्किनवरती जे फर असते त्या फरचा जो कलर आहे तो आहे कोट कलर. ओके, आणि हा जो कोट कलर आहे त्याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन मिळतात आपल्याला. वन इज अल्बिनो अँड सेकंड वन इज ॲगोटी. ओके, आता अल्बिनो याचा अर्थ काय? टोटली व्हाईट. ओके, आणि ॲगोटी काय आहे? ॲगोटी इज व्हॉट? capital A, capital A, capital B, capital B. While albino is small a, small a, small b, small b. मला सांगितलं आवाज येतोय का डिस्टर्बन्स होतोय तुम्हाला आवाजाचा? मला वाटतं कुठेतरी प्रॉब्लेम आहे आवाजात. आवाज येतोय क्लिअर सर, पण साईड बाहेरून पण आवाज येतोय. बॅकग्राऊंड साऊंड पण येते. त्यामुळे तुम्हाला मी काय बोलतो ते क्लिअरली ऐकू येतंय का नाही येते? नसेल तर मला तो इश्यू सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम आहे नेमका. अजून लेक्चरचं गडबडच होती सगळे. भान सरांचा आवाज येतो वाटतं सगळीकडे. बरोबर आहे. भान सरांचं लेक्चर जोरात चालले त्यामुळे आवाज त्यांचा येतो जास्त मोठे. अवघड. ठीक आहे सर, मी पण मोठ्या आवाज घेतो थोडस. सर सर आवाज ओके. चला पोट कलर मध्ये आपण ऍक्च्युली दोन पोट कलर घेतो, एक ॲगोटी आणि एक अल्बिनो. आता ॲगोटी म्हणजे काय? इट्स अ ग्रे कलर, व्हाईल अल्बिनो इज टोटली व्हाईट. ॲगोटी हा जो ग्रे कलर आहे याच्यामध्ये दोन जीन्स एकमेकाला गव्हर्न करतात, दॅट इज कॅपिटल ए अँड कॅपिटल बी, व्हाईल अल्बिनो इज ड्यू टू स्मॉल ए स्मॉल बी. When you cross these two, the F1 generation will be again ॲगोटी, but it's a F1 hybrid. Now ॲगोटी stands for the gray color. जर तुम्ही F1 चं सेल्फिंग केलं recessive epistaxis मध्ये, in that case you will find that you are obtaining the 9 ॲगोटी. Okay, these 3 are black, they mark करतो इथं, and the last one is sorry, and the 4 are albino. इथे मी जे सर्कल करतोय बघा इथे स्क्रीनवरती तुम्हाला सर्वांना दिसत असेल. सॉरी, हा एक अल्बिनो आहे, हा एक अल्बिनो आहे. टोटल बघा आता तुम्हाला ॲगोटी किती मिळतात याच्यामध्ये? 9. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 6, 7, 8 आणि 9. आता अल्बिनो किती मिळाले चेक करा. अल्बिनो मिळतात तुम्हाला 4 आणि ब्लॅक किती मिळतात? 3. आता रिसेसिव्ह एपिस्टॅसिस याला कसं एक्सप्लेन करायचं? बरोबर, म्हणजे उंदरांमध्ये त्यांच्या कोटचा जो कलर आहे किंवा माउस मध्ये जो त्यांचा कोट कलर आहे, या कोट कलरला दोन जीन्स इथे काम करतात. याच्यामध्ये ऍक्च्युअल जो वर्किंग जीन आहे तो आहे बी. प्लीज रिमेंबर दिस. म्हणजे माउस मध्ये त्या कलरच्या एक्सप्रेशन साठी बी कलर सॉरी ॲगोटी कलर जो आहे त्याच्या एक्सप्रेशन साठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर कुठला आहे? कॅपिटल बी. तो ग्रे कलर तयार होतो. बरोबर, आणि व्हाईट कलर जो आहे त्या माउस मधला त्यासाठी जो जीन आहे तो आहे कॅपिटल ए. बरोबर. आता इथं तुम्ही जर पाहिलं, आता पहिली केस जर तुम्ही घेतली कॅपिटल ए कॅपिटल बी, बी जो आहे
हा कुठला कलर देतोय? ॲगोटी. आणि एकटा ए हा कुठला कलर देतो? अल्बिनो. बरोबर. म्हणजे इथं ॲगोटी कलर जर तयार करायचा असेल तर इथं याला ए फक्त हा त्याला सप्लिमेंट करतो. सप्लिमेंट म्हणजे काय? सपोर्ट करतो. डिसिजन सोल कोण घेतो? कॅपिटल बी. म्हणजे जिथं जिथं कॅपिटल बी असतो आणि त्याच्यासोबत एक तरी कॅपिटल ए आला की कंपल्सरी कलर काय असणार आहे? ॲगोटी. बरोबर. म्हणजे तुम्ही जर 9 फेनोटाइप जर चेक केले तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी काय एक तरी ए आणि एक तरी कॅपिटल बी कंपल्सरी आहे. ओके. आता आपण बघू अल्बिनोचं काय केस झाली. अल्बिनो मध्ये बघा काय झालं. इथे ज्यावेळेस बी हा रिसेसिव्ह झाला, चारही केस बघा तुम्ही इथे. पहिले आपण या 3 बघूया. बघा इथं जिथं जिथं बी रिसेसिव्ह आहे म्हणजे स्मॉल बी आहे तर कंपल्सरी तिथं ॲगोटी कलर तयार होत नाही आणि मग फक्त एक्सप्रेस कोण झाला तिथे? ए. आणि ए विल कॉन्ट्रीब्युट फॉर अल्बिनो. म्हणजे तिथं माऊस कुठल्या कलरचा तयार होतो? व्हाईट. ओके. आणि द लास्ट केस ब्लॅक. आता ब्लॅकचे जर तुम्ही 3 फेनोटाइप जर व्यवस्थित पाहिले इथे मी स्क्वेअरने त्यांना मार्क करतो बघा. ठीक आहे. हे 3 जर तुम्ही मार्क केले तर तुम्हाला एक बघायला मिळेल की 3 ब्लॅक मिळाले तुम्हाला. आणि इन दिस 3 ब्लॅक्स यू हॅव दिस रिसेसिव्ह ए, स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल ए. ओके. आता अजून एक अल्बिनो मिळाला इथे सुद्धा शेवटचा. आता या चौघांमध्येच आपल्याला सगळं एक्सप्लेनेशन द्यायचंय. ओके. कसं एक्सप्लेनेशन देणार तुम्ही? चेक करा. हिअर this small a is present along with at least one capital B. Okay. आता B कुठला कलर देतो मला सांगा? B is responsible for agouti color, right? But or you can say the gray color. But when it is with only small a म्हणजे कॅपिटल ए तिथं सप्लिमेंट करत नाही. बरोबर. आणि म्हणून तो ॲगोटी न होता तो कशामध्ये कन्वर्ट झाला? ब्लॅक मध्ये. बरोबर. आणि शेवटचा जो आहे तो अल्बिनो. ती म्हणून इथं तर स्मॉल एच आहे म्हणजे इथं ए एक्सप्रेस होत नाहीये, बी एक्सप्रेस होत नाहीये. अँड देअरफॉर इट इज ऑल्सो सपोज टू बी अल्बिनो. म्हणजे हा माऊस सुद्धा शेवटचा जो येतो तो तुम्हाला कम्प्लिटली व्हाईट मिळतो. आणि या तिघांचं एक्सप्लेनेशन कसं देतो आपण? इथे असं एक्सप्लेनेशन याचं की हा स्मॉल ए जो आहे हा या बीचं एक्सप्रेशन मास्क करतो. म्हणजे बीचं काम होतं अगोटी कलर देणं. ते न होऊ देता तिथे एक तुम्हाला नवीन फेनोटाइप मिळाला ऍज ब्लॅक. अँड इफ इट इज ब्लॅक इट इज बीन considered as that small a has suppressed or masked the expression of capital B or small b. In that case you will find the black as 3 आणि म्हणून तुम्हाला हा रेशो जो मिळतो तो आहे 9:3:4. that is agouti as to black as to albino. Okay, so this is the example of recessive epistaxis. Okay, so are you clear with this? Please tell me. Yes, sir. ओके, याच्यामध्ये काही डाऊट असतील तर परत आपण एकदा रिवाइज करूया. ठीक आहे. तुम्हाला जर डाऊट वाटले तुम्ही मला मेसेज करा, पाठवत मी त्याच्यावरती. वाटल्यास आपण सायंकाळी परत एक लेक्चर घेऊ याच्यावरती रिपीट. सर मी यासारखंच एक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे ते एक्सप्लेन करा ना. बरं बरं. कधी आत्ता लगेच का? हो, मग यासारखंच आहे, फक्त आपण कॅपिटल ए कॅपिटल बी घेतलेलं आहे ना, हा तर तिथे वेगळं आहे. नाही, आता कसं होतं त्याच्यात आहे ना, जीन्स तुम्ही कुठलेही घेऊ शकता. म्हणजे माऊस कलर मध्ये ज्यावेळेस आपण जीन घेतो त्यांनी ए आणि सी जीन घेतलेला असेल मे बी कुठेतरी. हा बरोबर आहे. तुझे मला पाठवलं ना त्याच्यामध्ये ए जीन आणि सी जीन आहे. बरोबर. म्हणजे आपण ज्याला इथे ए म्हटलंय तोच आपला ए आणि ज्याला आपण बी म्हणतोय ना ते तुझे पाठवलं मला त्याच्यामध्ये तो सी दाखवलाय. ओके. हो, पण सर आपण यामध्ये कसं कॅपिटल ए कॅपिटल बी म्हणजे कॅपिटल ए अँड कॅपिटल बी असं एक साईडला घेतलेलं आहे, पण त्यांनी मिक्स घेतलेलं आहे ना. नाही, हे बघा वरती जे गॅमेट्स केलेत ना आपण, हॅलो, हो वरती गॅमेटची ऑर्डर बघ. आपला पहिला गॅमेट काय आहे? कॅपिटल ए कॅपिटल बी. हो बरोबर. आणि तू जे मला पाठवलं त्याच्यामध्ये दुसरा गॅमेट बघ काय? स्मॉल ए कॅपिटल सी.
सी. बरोबर, म्हणजे तो आपल्या रेशोमध्ये तो गॅमेट कुठे आहे? 3 नंबरला आहे. 3 नंबर. हा. बरोबर, गॅमेटच्या ऑर्डर बदलल्यामुळे तुला ती फिनोटाइप वेगळं दिसेल, बाकी काही नाही. ओके चालेल. बरोबर, बघा, आता आपण जो 2 नंबरला जो गॅमेट घेतलाय कॅपिटल ए स्मॉल बी, तो त्याने किती नंबरला घेतलाय? 3 नंबर. बरोबर, त्यामुळे कॉम्बिनेशन बदलले आणि कॉम्बिनेशन सेम आहे. फिनोटाइप जर चेक केलं ना तर कॉम्बिनेशन सेम आहे. आता बघ, कंपल्सरी लक्षात ठेवा, अगोटी कलर जर पाहिजे असेल तर काय कंडिशन आहे? एक तरी कॅपिटल ए आणि एक तरी कॅपिटल बी पाहिजे. बरोबर, आवाज नाही येते सर. काय म्हणतो हे बघा, अगोटी कलर जर तुम्हाला पाहिजे असेल तर कंपल्सरी एक तरी कॅपिटल ए आणि एक तरी कॅपिटल बी पाहिजे. बरोबर. हो. ओके. अल्बिनो जर हवा असेल तर कंपल्सरी तिथं स्मॉल बी पाहिजे. हो. नीट लक्षात घ्या, अल्बिनो जर पाहिजे असेल तुम्हाला तर कंपल्सरी काय पाहिजे? स्मॉल बी. स्मॉल बी. स्मॉल, तुम्ही बघा चारही अल्बिनो चेक करा, चारही ठिकाणी काय आहे? स्मॉल बी स्मॉल बी. आणि जर तुम्हाला ब्लॅक पाहिजे असेल तर कंपल्सरी काय पाहिजे? स्मॉल ए स्मॉल ए. लक्षात ठेवायला फार सोपं आहे. म्हणजे लक्षात कसं ठेवणार तुम्ही? ट्रिक अतिशय सोपी आहे त्याची. बघा, तुम्ही इथं चेक करा, अगोटी मधलं की कंपल्सरी एक कॅपिटल ए आणि एक कॅपिटल बी पाहिजेच. अल्बिनो पाहिजे तर कंपल्सरी दोन्ही स्मॉल बी पाहिजे. आणि ब्लॅक पाहिजे तर कंपल्सरी स्मॉल ए पाहिजेच, तरच तो ब्लॅक मध्ये जाईल. ओके, ह्या वेळी लक्षात ठेवा दॅट विल बी इझी. ओके, नाव द नेक्स्ट पॉइंट इज इनहिबिटरी जीन्स. ओके, आता इनहिबिटरी जीन्स जसं आपण डिस्कस करतो, आता हा नवीन टॉपिक जो आपण घेतोय हा पण खूप समजायला सोपा आहे. आता काय झालं, तुमचे जीन्स आणि रेशो तेवढे झालेत की तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की कुठला रेशो कुठे ठेवायचा आणि काय करायचं. बट हे बऱ्यापैकी इझी आहे, तुम्ही लक्षात ठेवायला. बघा तुम्हाला काय सांगतो, पहिला आता तिसरा, हा आपला सेकंड लास्ट इंटरॅक्शन इनहिबिटरी जीन्सचा रेशो काय दिला आपण इनहिबिटरीचा? 13:3. ओके, नाव 13:3 जर असेल रेशो, इन दॅट केस इनहिबिटरी का म्हणायचं? सॉरी, इनहिबिटरी ज्यावेळेस म्हणतो आपण याला, इनहिबिटरी म्हणजे काय? या दोन जीनच्या पेअर मध्ये एक जीन असा असतो की जो दोन्ही जीन्सला टोटली मास्क करून टाकतो. आता हे थोडक्यात डॉमिनंट एपिस्टॅसिसच एक्झाम्पल आहे. ओके, इनहिबिटरी जीन्स हे सुद्धा डॉमिनंट एपिस्टॅसिसचं एक्झाम्पल आहे, फक्त इथं एक्झाम्पल वेगळे आणि जीन्स वेगळे. ठीक आहे, आता एबी खूप झालं, म्हणून आपण थोडी जीन्स मध्ये ऑल्टर करून घेऊ. याचं बेस्ट एक्झाम्पल कुठले? अँथोसायनिन पिगमेंट इन राईस. राईस मध्ये अँथोसायनिन पिगमेंट तयार होतं. अँथोसायनिन पिगमेंट is controlled by a gene known as I and also known as gene P. Okay, इथं आपल्याकडे दोन जीन्स, एक आहे जीन कॅपिटल आय आणि दुसरा आहे जीन कॅपिटल पी. आणि राईस ह्या प्लांट मध्ये पूर्ण प्लांटचा कलर असतो. म्हणजे तुम्ही मकामध्ये पाहिलं असेल सगळ्यांनी, मका बघा ग्रीन कलरची असते आणि थोडं जर तरी मॅच्युअर झालं तर त्याच्यावरती पर्पल कलर पण डेव्हलप होतो. पाहिलं तुम्ही? तुम्ही जर मकाचं खोड जर पाहिलं, म्हणजे स्टेम जर पाहिलं, तर तुम्हाला ते ग्रीन कलरचं दिसतं आणि कधी कधी पर्पल कलरचं पण दिसतं. बरोबर. आणि मग असं जर तुम्ही असेल तर हे पिगमेंटेशन आहे, आणि हे कशामुळे होतं? ड्यू टू अँथोसायनिन पिगमेंट. अँथोसायनिन हा पर्पल कलरचा पिगमेंट आहे जो राईस मध्ये किंवा जनरली मोनोकॉट्स मध्ये तयार होतो. ठीक आहे, तर इथं दोन जीन्स या कलरला कंट्रोल करतात. द ग्रीन कलर, okay, you can see the green color of plant is controlled by the gene I, while the purple color of the plant is controlled by a dominant P. बघा तिथं काय सांगितलं, हा शब्द खूप महत्वाचा आहे, डॉमिनंट P. म्हणजे ग्रीन कलर केव्हा तयार होईल? जेव्हा तिथं काय असेल? जीन I. एक तर हा कॅपिटल असेल किंवा स्मॉल असेल, काही फरक पडत नाही.
जीन आय जो जीन आहे तो तिथे जर तुम्ही दिला की तो तुम्हाला काय कंपल्सरी देतो, ग्रीन कलर. हे ठरलेलं आहे त्याचं. पण पर्पल कलर जर तयार व्हायचा असेल तर कंपल्सरी तो काय पाहिजे तुम्हाला, डॉमिनंट पाहिजे. म्हणजे कॅपिटल पी असला तरच पर्पल कलर, स्मॉल पी असला तर पर्पल कलर तयार होणार नाही. कळतंय काय सांगतोय? नीट समजून घ्या. ग्रीन कलर कोण कंट्रोल करतं, जीन आय. whether it is capital or small, म्हणजे dominant or recessive doesn't matter, but purple color is controlled by dominant gene P. म्हणजे कंपल्सरी P should be dominant. आणि या दोघांमध्ये डॉमिनन्स रिलेशनशिप काय बघा इथे दिले, that green color is dominant over purple color. पर्पल कलर. फाईन. ओके, आता एवढं जर कळलं असेल तर आपण आता हा क्रॉस बघूया. हा क्रॉस थोडासा वेगळा आहे बघा. हा प्लांटचा कलर देतो आपण प्राइस मध्ये. इथे काय दिले चेक करा. दोन आपण पॅरेंट घेतले, एक पॅरेंट घेतलाय ग्रीन, दुसरा पॅरेंट घेतलाय पर्पल. ओके, आता ग्रीन मध्ये आपण इथं फेनोटाइप घेतो, होमोझायगस नाही घेतला, हेटेरोझायगस घेतलाय. म्हणजे ग्रीनचा बघा काय केलं, जिनोटाइप कॅपिटल आहे बट स्मॉल पी. आणि पर्पल जो घेतला तो त्याचा रेसिप्रोकल घेतला, म्हणजे स्मॉल आय कॅपिटल पी. आतापर्यंत आपण वेगळे घेतो, याच्यामध्ये थोडेसे जिनोटाइप बदलतात. ओके, मग आता बघा याचे गॅमेट्स काय पडले पहिल्याचे. ओके, कॅपिटल आय स्मॉल पी, कॅपिटल आय स्मॉल पी. दुसऱ्याचे काय पडले, स्मॉल आय कॅपिटल पी, स्मॉल आय कॅपिटल पी. ओके, अँड ऑफकोर्स F1 हा नेहमीप्रमाणे तयार झाला, बरोबर, विच इज ग्रीन. ग्रीन का सांगितलं, कारण ग्रीन कलर हा डॉमिनंट आहे ओव्हर पर्पल, आणि त्यामुळे तुम्हाला F1 चा फेनोटाइप काय मिळतो, ग्रीन. आता पुढची स्टेप वन्स अगेन सेम आहे. काय करायचं आपल्याला, सेल्फिंग. राईट, सो F1 चं सेल्फिंग केलं, 4 टाइपचे गॅमेट्स मिळाले, and now you are getting F2 जनरेशन. आता बघा F2 मध्ये आता जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. इथं तुम्हाला रेशो जो मिळतो तो 13:3, म्हणजे 13 ग्रीन आणि 3 पर्पल हे मिळाले पाहिजे. आता हे कसं प्रूव्ह करायचंय बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, ग्रीन कलरला कोण कंट्रोल करतं मला सांगा, जीन आय, बरोबर. आय जीन हा ग्रीन कलरला कंट्रोल करतो. म्हणजे तो कॅपिटल असो किंवा स्मॉल असो, कंपल्सरी काय तयार होणार, ग्रीन कलर, बरोबर. पण पर्पल कलर जर तयार व्हायचा असेल तर तिथं फक्त काय पाहिजे तुम्हाला, एक तरी कॅपिटल पी पाहिजे, तरच पर्पल कलर तयार होतो. ओके, म्हणून तुम्ही बघा आता आपण सगळे चेक करू, मी मार्क करत जातो हळूहळू. हे बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8, 9, 10, 11, 12 and last 13. तुम्हाला 13 ग्रीन मिळाले. तुम्ही म्हणाला शेवटचा कसा, तुम्ही एक्सप्लेन करतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. 13 ग्रीन कसे आले, जिथे जिथे कॅपिटल आय किंवा स्मॉल आय असेल तिथं कंपल्सरी काय मिळणार, ग्रीन. ओके, मग आता पर्पल कसा तयार झाला चेक करू आपण. हे बघा, आता पर्पलला मार्क करतो मी स्क्वेअरने. हे बघा, हा एक पर्पल, हा दुसरा पर्पल आणि हा तिसरा पर्पल. ओके, आता पर्पलची जिनोटाइप काय बघा, तिथं काय, स्मॉल आय स्मॉल आय, स्मॉल आय स्मॉल आय आणि स्मॉल आय स्मॉल आय. बट पी कसा आहे तिथं, कॅपिटल. पहिल्या केसमध्ये बघा, इथं दोन्ही डॉमिनंट पी आहेत. इथं एक तरी डॉमिनंट पी आहे आणि इथं एक तरी डॉमिनंट पी आहे. आणि जिथं जिथं आता बघा स्मॉल आय जर असेल, ठीक आहे, तर तो तिथे एक्सप्रेस होत नाहीये. बट कोण एक्सप्रेस होतो, मग इथे डॉमिनंट पी एक्सप्रेस होतो, आणि म्हणून तुम्हाला कलर काय मिळतो, ग्रीन ऐवजी पर्पल. बरोबर, म्हणजे हा दिस पर्पल कलर इज अ रिझल्ट ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॅपिटल पी.
इज इट क्लिअर? ओके. येस. आता शेवटचा काय मिळायला पाहिजे होतं? तुम्हाला काय वाटतं? हा कसं काय आला ग्रीन? सांगू शकाल का तुम्ही कोणी? शेवटचा ग्रीन काय येतो? दोन्ही पी स्मॉल आहे. बरोबर, And राईट. capital दोन्ही small पी I स्मॉल, करेक्ट. स्मॉल आय आहे म्हणजे तो कुठला कलर देणार? ग्रीन. green. बरोबर. पण मोस्ट इम्पॉर्टंट इथं पी जो आहे हा रिसेसिव्ह आहे. बरोबर. पी हा स्मॉल लिहिला आपण म्हणजे पी रिसेसिव्ह आहे, म्हणजे इथं पीचं एक्सप्रेशन होत नाही. बरोबर. पीचं एक्सप्रेशन झालं नाही म्हणजे कोणाचं एक्सप्रेशन झालं? फक्त इथं स्मॉल आय. Small I. आणि म्हणून हा सुद्धा तुम्हाला काय मिळाला? इंटरेस्टिंगली ग्रीन. एवढ्या एकाच ऑफस्प्रिंग वरून तुम्ही इनिबिटरी रेशो एक्सप्लेन करू शकता. आता बघा तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन सांगतो मी. याला इनिबिटरी का म्हटलं? इनिबिटरी आपण म्हटलो कारण ही तर कॉमन आहे. पहिले जेवढे आपले जे आलेत ना, जेवढे फक्त अंडरलाईन केलेत मी, ते ग्रीन येणारच होते. बरोबर. जे 12 हे जे आलेत हे ग्रीन असणारच होते, कंपल्सरी, प्रश्नच नव्हता. पर्पल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर कॅपिटल पी असेल तर पर्पल मिळतो, पण ग्रीन मिळाले याचा अर्थ काय माहितीये का? इथे या स्मॉल पीचं एक्सप्रेशन किंवा इथे प्रत्येक ठिकाणी कॅपिटल पीचं एक्सप्रेशन झालेल्या 12 फेनोटाइप्स मध्ये कुणी इनिबिट केलंय? स्मॉल आय किंवा नुसता आय. बरोबर. इथे बघा पहिली केस जर तुम्ही घेतली, सगळ्यात पहिला फेनोटाइप बघा आपला नेहमीचा, कॅपिटल आय, कॅपिटल पी. इथं तर खरं दोन्ही एक्सप्रेस व्हायला पाहिजे होते, वेगळं तुम्हाला काहीतरी कॉम्बिनेशन मिळालं असतं, कारण दोघं डॉमिनंट आहेत ना. बरोबर. पण तसं होत नाही. दोघं जरी डॉमिनंट असले तरी इथं एक्सप्रेशन कोणाचं दिसतं? फक्त आयच. पीचं तो पी तिथं असून सुद्धा एक्सप्रेस होत नाही. बरोबर. तुम्ही या पूर्ण 12 केस बघा ज्याच्यामध्ये ग्रीन आलंय, तिथे सगळ्या ठिकाणी ऍटलिस्ट एक कुठं ना कुठं कॅपिटल पी आहे, पण तो असून सुद्धा एक्सप्रेस होत नाही. म्हणजे त्याला त्याचं एक्सप्रेशन कोण इनिबिट करतं? आय जीन. बरोबर. राईट. सो दिस आय जीन इज गोइंग टू इनिबिट द एक्सप्रेशन ऑफ कॅपिटल पी. That's why it is known as inhibitory genes interaction with the ratio 13:3. आणि मग जिथं जिथं पी ला चान्स मिळाला, आता पी ला चान्स कुठं मिळाला बघा, या 3 ठिकाणी. म्हणजे जिथं पर्पल आला तिथं पी ला चान्स मिळाला एक्सप्रेस होण्याचा. कसा? आय जो होता तो रिसेसिव्ह झाला आणि म्हणून पी तिथं एक्सप्रेस झाला आणि म्हणून तुम्हाला हे 3 पर्पल मिळतात. आता शेवटच्या केसमध्ये काय झालं? इथं दोघं पण रिसेसिव्ह आहेत तरी सुद्धा ग्रीनच दिसला. का? कारण पी स्वतः एक्सप्रेस होत नाहीये आणि आय जीन जो आहे हा जर पी नसला की स्वतःचं एक्सप्रेशन दाखवणारच आहे. म्हणजे इथं सुद्धा शेवटच्या केसमध्ये जरी तो स्मॉल पी आणि स्मॉल आय तरी सुद्धा तिथं डॉमिनन्स कोणाचा चालतोय? स्मॉल आयचा. बरोबर. तो तिथं स्मॉल पी ला सुद्धा तिथे एक्सप्रेस होऊ देत नाही आणि म्हणून हा शेवटचा सुद्धा तुम्हाला काय मिळाला? ग्रीन. सो इन दिस वे यू आर ऑब्टेनिंग द इनिबिटरी genes in the ratio of 13:3, that is green:purple. So are you clear with this? Yes. Please tell me, सगळेचे सगळे कळतंय का काय चाललंय? Yes, sir. Okay, so in this way now we have finished for the inhibitory genes. Okay, आता इथपर्यंत तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या नोट्स ते मिळाले नसतील ना, तेवढ्या नोट्स मी सगळ्यांना सेंड करतो. ठीक आहे. आतापर्यंतच्या. उद्या आपल्याला